श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर चला, माझी चालू आहे पॅकिंग। रात्री पॅकिंग करत होते मी, कारण आम्हाला सकाळीच निघायचं होतं गावाकडे। मी चालली आहे माहेरी वेळामोशेला। बघा, आमच्याकडे लातूरमध्ये वेळामोशा असते। वेळामोशेसाठी मी निघाली आहे आणि माझा ड्रेस ना स्टिच करायचा राहिला होता, फिटिंग करायचा राहिला होता, कारण एक बॅग आम्ही मार्केटमधून येते वेळेला तिथंच विसरली होती। नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की एक बॅगच नाहीये। मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन चेक केलं, तर खरंच त्या एक स्टॉलवरती विसरली होती। ते स्टॉलवाल्याने तिथं शॉपमध्ये ठेवली होती। वाटलं नव्हतं की एकदा विसरलेली वस्तू आपल्याला सापडेल म्हणून, पण नशीब आपल्या कष्टाचं कुठं जात नाही। त्या ताईंची पण इमानदारी। त्या ताई होत्या एक स्टॉलवरती, त्या तिथं साईडच्या शॉपमध्ये ठेवल्या होत्या। त्यांना जाऊन विचारलं तर त्या लगेच म्हणल्या की हो आहे बॅग आणि आम्ही ठेवली आहे। तर मग ते शॉपवाल्यांनी मला लगेच बॅग दिली। एवढी खुशी झाली। म्हणलं चला, मग नंतर मी लवकर सकाळी उठून डब्बा बनवून घेतला, भाजी चपाती सगळं बनवून घेतलं आणि लवकरच आम्ही निघालो स्टेशनला जाण्यासाठी। अंधार होता बघा, 6 वाजता, थंडी असल्यामुळे 6 वाजता पण अंधारच होता। स्टेशनवरती आम्ही पोहोचलो, बरोबर 6 वाजता आम्ही स्टेशनवरती पोहोचलो होतो। ट्रेन येते 6 वाजता, ट्रेन येते 6:10 पर्यंत ट्रेन तिथून स्टेशनवरून हलते लातूरसाठी। बरोबर 6:10 वाजता हलते। अचानक कसं काय वेळ अमावस्या म्हणजे काय असते आता बाकीच्यांना नाही माहिती। जे लातूरकडचे असतील, जे मराठवाडा साईडचे असतील ना, त्यांना वेळ अमावस्या समजते। आणि मी खूप दिवसामधून वेळ अमावस्या एन्जॉय करणार होती। अक्षरशः 15 वर्षामध्ये मी एकदा पण गेली नव्हती वेळ अमावस्यासाठी। त्यामुळं म्हणलं चला, ह्या वेळेला मी जवळ आहे, पुण्यामध्ये आहे, तर वेळ अमावस्या एन्जॉय केलं पाहिजे। हा ट्रेनमधून व्ह्यू आहे। एसी असल्यामुळं, एसीची सीट असल्यामुळं तिथून तेवढ्या मिररमधून एवढं येत नव्हतं शूट, तरी पण मी केले। हलकं हलकंसं दिसते आणि अंधार होता त्यामुळं। नंतर डबा करून घेतलेला, सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळे, तसेच मी नव्हतं जेवलं, सगळ्यांनी जेवण केलं। जेवण केल्यानंतर हा व्ह्यू बघा किती छान। असं ट्रेनमध्ये हीच मजा असते, एकदम मस्त खिडकीमधून बघत बसायचं छान बाहेर light up the night. नंतर पोहोचलो होतो आम्ही बघा, पोहोचलो आणि लगेच जिजू घ्यायला आले होते। जिजू सोबत घरी गेलो, कारण इथं लातूरमध्ये ना बहीण राहते माझी, तर अगोदर मी बहिणीच्या घरी जाणार होते आणि मग तिथून आमच्या आईकडे जायचं होतं। बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आई पण आल्या होत्या जिजूंच्या, तर त्यांच्या आम्ही आशीर्वाद घेतले आणि मस्त त्या बघा मुरंबा बनवत होत्या। इतका छान असं श्वास येत होता ना घरामध्ये सगळ्या। कसा बघला लावून वाटलाले मुरंबा बघा किती मस्त मस्त झाला होता मुरंबा। आणि इकडे बघा पूजा, छान अशी पूजा मांडली होती माझ्या बहिणीने, आणि तिनं पुस्तक वगैरे वाचलं, कहाणी वाचली आणि छान आरती करून आम्ही नैवेद्य दाखवला। दाखवून आम्ही निघालो, कारण उपवास आईकडे सोडणार होतो। आई वाट बघत बसली होती आमची, त्यामुळे म्हटलं चला तिकडेच उपवास सोडायचं आणि सगळेजण निघालो होतो आम्ही। बघा, पिल्लू, हिचं नाव आदिती आहे। तर कसं थांबली आहे, खिडकीमध्येच थांबायचं होतं तिला, आणि तिच्यासमोर पप्पाला बोलायचं पण होतं आणि खिडकीमधून बघायचं पण होतं, त्यामुळे ती तिथेच थांबली। आणि आईला भेटलो, बापरे, आईला भेटल्यानंतर एवढा आनंद होतो ना। आणि हा आहे माझा छोटासा भाचा, तो बघून एवढा हसत होता, याची पण मी ओळख करून द्यायला। चला, बाय।